नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय विदर्भामध्ये घरोघरी लग्न समारंभात तसेच कोणत्याही कार्यक्रमात आवर्जून बनवली जाणारी भरपूर पौष्टिक आणि चविष्ट व झटपट तयार होणारी भाजी म्हणजेच डाळ पालक. यामध्ये प्रथिने, फायबर, खनिजे, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम इत्यादी जीवनसत्वे असतात. तर चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी पालक घेतलेला आहे, 1 जोडी इतका पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे. असा फ्रेश पालक घ्यायचा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता इथे 1 वाटी डाळ, तुरीची डाळ घेतलेली आहे, एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेणार आहे. तर डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचं आपल्याला. त्यामध्ये हळद टाकून घेतली आहे, थोडं हिंग आणि कुकरमध्ये पाणी टाकून आपल्याला पातेलं त्यामध्ये ठेवून ठेवून घ्यायचे आणि कुकरच्या मंद आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर डाळ शिजेपर्यंत आपल्याला इथे पालक सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पालक धुवून घेते मी. पालक धुवून झालेले आहे, तर आपण बारीक कापून घेऊया. तर इथे पालक कापून घेते, अशा बारीक बारीक कापून घ्यायचे आपल्याला. याच प्रकारे आणि दुसरं सुद्धा पालक कापून घेते मी. तर पालक कापून झालेला आहे आपला. कढईत टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये आता पालक शिजेल इतपत पाणी टाकायचं आपल्याला कढईमध्ये आणि कढई गॅसवर ठेवून 5-10 मिनिटं आपल्याला पालक शिजून घ्यायचं आहे. तर पालक शिजून झालेला आहे, बघू शकता, आणि हिरवागार दिसतोय, मस्त रंग नाही बदलला आहे. तर आता इथे टोमॅटो कापून घेऊया. 1 टोमॅटो घेतलेला आहे इथे मी, बारीक कापून घेऊया. तर टोमॅटो कापून झालेला आहे. आपण लसूण ठेचून घेऊया. खलबत्त्यामध्ये जिरे आणि लसूण टाकलेला आहे, तर ठेचून घेऊया. ठेचलेला लसूण लसणामुळे खूप छान लागते भाजी, चवदार लागते. तर जाडसरच असा ठेचून घेतलेला बघू शकता. डाळ बघू शिजली की नाही तर आपली. तर डाळ ही शिजलेली आहे. तर शिजलेल्या पालकमध्ये आपल्या डाळ टाकून घ्यायची आहे. एकजीव करून घेऊया मस्त मिक्स करून. तर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमच तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. तसेच ठेचलेला लसूण. यामध्ये मी कांदा टाकत नाही, तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता. तर शेंगदाणे सुद्धा टाकून घेते. परतून घेऊया. 1 टोमॅटो कापून घेतलेला ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ. तर यामध्ये काही मसाले टाकून, बेसिक मसाले आपले धने जिरे पावडर, तसेच लाल मिरची पावडर आणि मस्तपैकी फोडणी परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेते. तर आपल्याला फोडणीला मस्तपैकी झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. तर झालेली आहे फोडणी शिजून. तर यामध्ये आपण पालक आणि डाळ शिजून घेतलेल्या टाकून घेऊया. आणि फिरून घेऊ. डाळ आपल्याला घोटून घ्यायची नाही आहे, अशी डाळ दिसली पाहिजे. तर उकळी काढून घेऊ. तर झटपट डाळ पालक तयार आहे आपला, बघू शकता. त्यावर मी इथे लसणाची तडका टाकलेला आहे, लसूण आणि मिरचीचा. डाळ पालकची रेसिपी तयार आहे.
डाळ पालकची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.